नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच लोकांना ना पगार खूप भरमसाठ असतो, पण त्यांचे इतर खर्च एवढे असतात ना की त्यांच्याकडे बॅलन्स काही राहतच नाही. याला कारण म्हणजे ते जे काही पैसे खर्च करतात ना त्याचं कुठेही नोट डाऊन करत नाही की किती पैसे कुठल्या गोष्टीसाठी खर्च होतात आहेत आणि किती पैसे आपण सेव्ह करतोय. याचं कुठलंही प्लॅनिंग त्यांच्याकडे नसतं आणि त्यामुळेच त्यांच्याकडे कुठलाही बॅलन्स राहत नाही. पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंग केलं नाही ना तर तुमच्याकडे इन फ्युचरसुद्धा कुठलेही सेव्हिंग राहणार नाही आणि त्याचबरोबर तुमची कुठलीही इन्व्हेस्टमेंटसुद्धा राहणार नाही. आणि जर फ्युचरमध्ये जर तुमच्याकडे सेव्हिंग नसेल, इन्व्हेस्टमेंट नसेल आणि काही इमर्जन्सी आली तर त्यावेळेस तुम्ही काय कराल? म्हणजे एवढे पगार असून सुद्धा आपण काहीच सेव्ह करू शकलो नाही, हे गिल्टी तुम्हाला नेहमी होत राहील. त्यामुळे वेळीच सावध व्हायला हवं आणि आपले एक्सपेन्सेस आपण व्यवस्थितपणे जर नोट डाऊन करून ठेवले तर आपल्याला समजेल की आपण आपले पैसे कुठे आणि कसे खर्च करतोय. आणि त्याच्याशीच रिलेटेड आजचा हा व्हिडिओ असणार आहे की जर तुमची सॅलरी ही 45,000 रुपये असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी जरी असेल तरी कशा प्रकारे तुम्ही तुमच्या सॅलरीचं नियोजन करायला हवं किंवा प्लॅनिंग करायला हवं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सुरुवातीला इथे तुम्हाला दिसत असेल की 45,000चं आपण मंथली बजेट प्लॅन करतो आहोत आणि यामध्ये मी काही खर्च मांडून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये आहे पहिलं घर भाडं. आता घर भाडं 1 BHKचं आहे किंवा शेअरिंग रूम मेट्रो सिटीजमध्ये म्हणजे मोठ्या सिटीजमध्ये जर तुम्ही घर भाडं बघितलं तर ते 10,000 रुपयापर्यंत असू शकतं. आता यामध्ये जर तुमचं स्वतःचं घर असेल आणि तुम्हाला कोणतंही घर भाडं द्यावं लागत नसेल तरीसुद्धा मेंटेनन्स तर द्यावा लागतो, इतर जे खर्च असतात ते तर द्यावे लागतात. तर ते तुम्ही इथे मेन्शन करू शकतात की तुमच्या सॅलरीमधले एवढे पैसे हे इतर म्हणजे घरातल्या मेंटेनन्सवरती खर्च होतात. त्यानंतर आहे किराणा, म्हणजे आपण महिनाभरासाठी जो काही राशन भरतो, घरामध्ये जे काही तांदूळ, गहू, मीठ, तेल वगैरे ज्याच्यासाठी पैसे खर्च होतात ते आहेत जवळपास 6,000 रुपये. याच्यामध्ये बाहेरचं जेवणसुद्धा ॲड केलेलं आहे. म्हणजे टोटल खर्च जो आहे तो तुमचा 13% हा घरातल्या किराण्यावरती होतो. आता यामध्ये सुद्धा कमी जास्त होऊ शकतो, प्रत्येकाचा खर्च हा वेगवेगळा असतो, त्या हिशोबाने तुम्ही मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे वीज, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि वायफाय. आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये वायफाय हे असतं, कारण की आपण स्मार्ट टीव्ही वापरतो आणि स्मार्ट टीव्हीला वायफाय कनेक्टेड असतं. तर आता हे वायफाय आणि मोबाईल रिचार्ज याच्यावरती तुमचा जवळपास खर्च होतो 1,500 रुपये. त्यानंतर आपल्याकडे जर आपली सॅलरी जर 45,000 रुपये असेल तर याचा अर्थ आपले खर्चसुद्धा तेवढेच असणार आहेत. आणि उद्या जर माझ्याकडे कोणताही लाईफ कव्हर नसेल आणि उद्या जर मला काही झालं तर हे जे काही खर्च आहेत हे कोण करणार? याचे काहीतरी आपल्याला प्रोटेक्शन करून ठेवायला हवं ना. आणि त्याच्यासाठीच असायला हवा एक टर्म इन्शुरन्स, जो जवळपास 1 करोडचा असायला हवा आणि त्याच्यावरती तुमच्या वयानुसार प्रीमियम पकडली तर 2,000, 1,500, 2 किंवा 2-2,500 रुपये येऊ शकते. त्या हिशोबाने तुम्ही तिथे मेंटेन ठेवू शकता. त्यानंतर आहे म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक, जी तुम्ही SIPच्या माध्यमातून करत असाल तर ती इन्व्हेस्टमेंट असायला हवी जवळपास तुमच्या सॅलरीच्या 20%. आपण इथे 18%च कॅल्क्युलेट केली आहे, म्हणजे जवळपास 8,000 रुपये. त्यानंतर असेल गोल्डमधली इन्व्हेस्टमेंट. सोनं हे नेहमी एमर्जन्सीमध्ये उपयोगी पडतं असं आपल्या पूर्वजांनी सांगत आलेले आहेत, आपल्या आईवडीलसुद्धा तेच सांगत आलेले आहे आणि त्यांनीसुद्धा इन्व्हेस्टमेंट फक्त गोल्डमध्येच केलेली आहे. मग आपण सुद्धा ती इन्व्हेस्टमेंट जी ट्रॅडिशनल पद्धत आलेली आहे ती बदलायला नको आणि म्हणूनच आपण सुद्धा काहीतरी अमाऊंट आपली गोल्डमध्ये इन्व्हेस्टेड असायला हवी. आणि इथे म्हणून मी कन्सिडर केलेले आहेत 2,000 रुपये. त्यानंतर आईवडील, जर तुमचं लग्न झालेलं नसेल आणि तुमचे आईवडील असतील किंवा तुमचं लग्न झाले पण आईवडील गावी आहेत तर त्यांना सुद्धा घर खर्चासाठी आपल्याला पैसे द्यावेच लागतात. काही ना काही खर्च असतोच त्यांचा, म्हणजे मेडिकल खर्च असू शकतो किंवा घरचा खर्च असू शकतो. जर तुमच्या बरोबर असतील तरीसुद्धा मेडिकल खर्च तर आपल्यालाच करावा लागतो आणि यासाठी सुद्धा आपल्याला महिन्याला 7,500 रुपये बचत करायला हवी. आणि हे जर त्यांचे मेडिकल खर्च नाही आहेत किंवा त्यांचे इतर कोणतेही खर्च नसतील तरीसुद्धा तुम्ही महिन्याला काहीतरी अमाऊंट सेव्ह करून ठेवत चला. याला कारण म्हणजे जसं जसं वय वाढतं तसं तसं कोणते ना कोणते आजारपण येतात आणि जर काही इमर्जन्सीमध्ये काही मोठा घडलं किंवा त्यांच्यासाठी काही खर्च करावे लागले तर तुमच्याकडे काहीतरी एक बचत प्लॅन असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे काही पैसे जमा आहेत आणि ते पैसे तुम्हाला त्यावेळेस उपयोगी पडतील. म्हणून इथे 7,500 रुपये हे आईवडिलांसाठी मदत म्हणून कन्सिडर केलेले आहेत. त्यानंतर आहे FD, म्हणजे जर इन केस ऑफ एमर्जन्सी जर आपल्याला पैशांची गरज असेल तर आपल्याकडे काहीतरी जमा असणं गरजेचं आहे आणि तो जमा म्हणजेच काय तर FD. मग याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट असायला हवी? 2,000, ज्याला आपण फायनान्शियल लँग्वेजमध्ये एमर्जन्सी फंड असं म्हणतो, तर तो असायला हवा 2,000 रुपये.
त्यानंतर प्रवास खर्च, म्हणजे जर ऑफिसला तुम्ही जाताय, मेट्रोचा खर्च, ट्रॅव्हलिंग म्हणजे गाडीचा पेट्रोल, रिक्षा यांचं भाडं, ह्या सगळ्या गोष्टी पकडल्या तर जवळपास 3,000 रुपये आपण या गोष्टींवरती खर्च करतो. आणि इतर खर्च जे आहेत ते म्हणजेच कपडे, भेटवस्तू, आपण काहीतरी लाईफस्टाईल जगतो त्याच्यासाठी लागणारे खर्च, यावरती खर्च होणार 4,000 रुपये. तर असे 45,000 रुपये तुमचे अशा प्रकारे तुम्ही नोट डाऊन करून ठेवलात तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये समजेल की तुमचे पैसे कुठे जास्त खर्च होतात आहेत आणि कुठे कमी खर्च होतात आहेत आणि कुठे तुम्ही पैसे वाचवू शकता. हे तुम्ही करू शकाल जर तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही खर्च मांडून ठेवलात तर. आता यामध्ये मुलांचं शिक्षणाचा खर्च कन्सिडर केलेला नाही. जर तुमचं स्वतःचं घर असेल तर जिथे तुम्ही 10,000 रुपये भरत होता तर याचा अर्थ तुम्हाला फक्त मेंटेनन्स भरायचं आहे, म्हणजे 2,000 रुपये तुमचा मेंटेनन्स जाईल आणि उरलेले पैसे तुमच्या अकाउंटमध्ये असतील. पण जर तुम्हाला मुलं असतील आणि त्यांच्या शिक्षणासाठी जर तुम्ही पैसे खर्च करताय ते खर्चसुद्धा तुम्ही इथे मेंटेन ठेवू शकता. आता यामध्ये मेडिकल खर्चसुद्धा कन्सिडर केले नाहीत. स्वतःचा मेडिकल खर्च म्हणजे आता जर फॅमिली आहे तर मेडिकल खर्च दर महिन्याला काही ना काही होतोच, तर तो खर्चसुद्धा तुम्ही इथे मेंटेन करू शकता. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल आहे, जर तुम्ही अशा प्रकारे तुमचे इतर खर्च मेंटेन करून ठेवत गेलात ना तर तुम्हाला समजणार की पैसे कुठे खर्च होतात. आता यामध्ये प्रत्येकाचे खर्च हे वेगवेगळे असू शकतात. काही लोकांचे ट्रॅव्हलिंग जे आहेत ते खूप जास्त असू शकतं. काही लोकांकडे अजूनही टर्म इन्शुरन्स नाही, त्यामुळे तिथे त्यांचा खर्च शून्य असू शकतो. पण टर्म इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. काही लोकांची म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप कमी असेल पण त्यांची गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त असेल. काही लोकांचे EMI असतील, म्हणजे जो कार EMI असू शकतो, बाईक EMI असू शकतो, मोबाईलचा EMI असू शकतो किंवा इतर कुठले EMI असू शकतात. किंवा काही लोक सुकन्या समृद्धीमध्ये पैसे ॲड करतात. तर असे इतर जे काही पैसे तुम्ही कुठेही खर्च करतायत, म्हणजे तुमच्याकडे आलेले जे 45,000 रुपये आहेत महिन्याचे, ते त्याचा एक आणि एक रुपया कुठे कुठे आणि कसा कसा खर्च होतो ते जर तुम्ही लिहून ठेवलात ना तर तुम्हाला एक गणित सोपं होईल की पुढे तुम्ही किती पैसे सेव्ह करू शकता, किती पैसे इन्व्हेस्ट करू शकता, याचा एक अंदाज येईल. नाहीतर फक्त पैसा येईल आणि पैसा असाच खर्च होत राहील. मला आजच एक फोन आला होता की त्यांचं इन्कम जवळपास 30-35 हजार रुपये होतं. त्यांचा एक व्यवसाय होता, पण 30-35 हजार उत्पन्न असून सुद्धा त्यांच्याकडे बॅलन्स 0 रुपये होते. म्हणजे ते सेव्ह करायचे, कुठे ना कुठे ते पैसे जमा करायचे, पण काही इमर्जन्सी आली की लगेच ते पैसे काढायचे आणि तिथे खर्च करायचे. याला सेव्हिंग म्हणत नाही किंवा याला इन्व्हेस्टमेंट म्हणत नाही. सेव्हिंग याला म्हणतात की जर तुम्ही काही पैसे सेव्ह करताय तर ती सेव्हिंग पुढचे 10 वर्ष कंटिन्यू ठेवायला हवी. ना की तुम्ही फक्त महिनाभरासाठी सेव्ह करतायत आणि पुढच्या महिन्यामध्ये काही इमर्जन्सी आली, ते पैसे काढले आणि खर्च केले. याला सेव्हिंग अजिबात म्हणत नाही. सेव्हिंग म्हणजे काय, तर पुढचे 5 ते 7 वर्ष तुम्ही ते पैसे जमा करून ठेवत गेलं पाहिजे, तर त्याला सेव्हिंग तुम्ही म्हणाल. त्यासाठी आजच तुम्ही अशा प्रकारे तुमची एक एक्सेल शीट मेंटेन करा. जर तुम्हाला एक्सेल शीट मेंटेन करता येत नाही तर तुम्ही एखाद्या वहीमध्ये सगळे खर्चांची एक असा कॉलम बनवा आणि त्या कॉलममध्ये प्रत्येक दिवशी जेवढे जेवढे पैसे खर्च होतात आहेत ना ते खर्च मेंटेन लिहून ठेवायला सुरुवात करा. आणि महिन्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही टोटल कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमचे पैसे कुठे खर्च होतात आहेत. आता यामध्ये अजून एक टिप तुम्हाला मी देईल की जर तुम्हाला तुमचे खर्च आणि तुमचे एक्सपेन्सेस कमी करायचे असतील ना तर पुढच्या महिन्याभरामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं UPI ट्रान्झॅक्शन करू नका. म्हणजे जे आपण गुगल पे किंवा फोनपे करतो ना ते करू नका. आणि ते न केल्यामुळे तुम्हाला जाणवेल की तुमचे खूप सारे पैसे वाचतील. कारण की जेव्हा तुमच्या पॉकेटमधनं पैसे जातात ना, खर्च होतात ना, त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण जेव्हा पॉकेट ओपन करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आपल्याकडे 500 रुपये राहिलेत, आपल्याकडे 400 रुपये राहिलेत, आपल्याकडे 200 रुपये राहिलेत. मग खर्च करताना आपण आवर घालतो स्वतःला. पण या उलट जर आपण स्कॅनरने पेमेंट करत असू तर आपल्याला कळतच नाही की आपले किती पैसे राहिलेत, किती पैसे खर्च होतात आहेत किंवा ही वस्तू किती रुपयाला आहे याचं आपल्याला भानच राहत नाही. आपण फक्त स्कॅन करत राहतो आणि पेमेंट करत राहतो. त्यामुळे खूप सारा पैसा असाच खर्च होतो. त्यामुळे पुढचा 1 महिना कन्सिडर करा की तुमच्याकडे कोणताही गुगल पे नाही आहे किंवा फोनपे नाही आहे आणि जे काही ट्रान्झॅक्शन कराल ते कॅशमध्ये करा. तर तुम्हाला जाणवेल की तुम्ही खूप सारे पैसे सेव्ह करू शकाल. आता जर असं समजा की एवढं पॅक बजेट आहे माझं, याच्यामध्ये 1 रुपयाही इकडे तिकडे जाणार नाही किंवा सेव्ह होणार नाही आहे, पण जर काही इमर्जन्सी आली तर आपण काही ना काही ॲडजस्टमेंट करतोच ना, त्याच्यामधनं काही ना काही पैसे साईडला टाकतोच ना. म्हणजे आज माझा मोबाईल जर आहे तो खराब झाला आणि पुढच्या महिन्यामध्ये मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे तर आपण EMI चालू करतो. आता ह्या EMI कुठून भरणार, याच बजेटमधनं काहीतरी पैसे वाचवणार आणि EMI सुरू करणार. तर जर विचार केला ना तर शक्य आहे सगळ्या गोष्टी. पण बरेच लोक आहेत ना विचारच करत नाहीत, ते पहिलंच गिवअप करतात, प्लॅनिंग करण्या अगोदरच गिवअप करतात, त्यामुळे प्लॅन करू शकत नाहीत. तर माझं मित्रांनो हेच तुम्हाला सांगणं आहे की पुढचा काळ हा अजून डिफिकल्ट आहे. त्यासाठी आपल्याकडे सेव्हिंग असणं आणि इन्व्हेस्टमेंट असणं खूप गरजेचं आहे. आणि जर ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली नाही तर
फ्युचरमध्ये खूप मोठ्या प्रॉब्लेम्सला तुम्हाला फेस करावा लागेल. तर हेच होतं मित्रांनो या आजच्या या व्हिडिओमध्ये. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.